नमस्कार. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र अंतर्गत जो आपणाला सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स देण्यात आलेला आहे, त्या ब्रिज कोर्स अंतर्गत आज आपण इयत्ता 8वी साठी देण्यात आलेला आयत व चौरसाचे क्षेत्रफळ या घटकावर चर्चा करणार आहोत. तर यापूर्वी आपण क्षेत्रफळ ही संकल्पना काय आहे या संकल्पनेवर चर्चा केलेली आहे किंवा यापूर्वीच्या इयत्तेमध्ये हा अभ्यासक्रम आपणाला झालेला आहे. तरीही आपण क्षेत्रफळ कशाला म्हणलं जातं आणि आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र कसं तयार होतं आणि त्या सूत्राचं उपयोजन कसं केलं जातं यावर आज या ठिकाणी चर्चा करू. तर सुरुवातीला आपल्याला संबोध स्पष्ट होण्यासाठी या ठिकाणी एक कृती देण्यात आलेली आहे आणि ती कृती काय देण्यात आलेली आहे पहा, की घराच्या आयताकृती आकाराच्या भिंतीला रंग द्यावायचा असेल किंवा जमिनीवर आयताकृती आकाराच्या फरशा बसवायच्या असतील तर दोन्ही प्रसंगात किती रंग लागेल किंवा किती फरशा लागतील यासाठी आपल्याला भिंत आणि जमीन यांचे क्षेत्रफळ काढावे लागेल. बंदिस्त आकृतीने किती चौरस एकका एवढी जागा व्यापली आहे हे काढणे म्हणजे आकृतीचे क्षेत्रफळ काढणे. तर या ठिकाणी क्षेत्रफळ ही संकल्पना काय आहे. कुठलीही बंदिस्त आकृती जेव्हा आपण विचारात घेतो त्यावेळी त्या बंदिस्त आकृतीने किती चौरस एकका एवढी जागा व्यापलेली आहे हे काढणे म्हणजे त्या आकृतीचे क्षेत्रफळ काढणे होय. बऱ्याच वेळा आपणाला क्षेत्रफळ या संकल्पनेविषयी माहीत नसतं. क्षेत्रफळ आपण एकक बाजू असलेल्या चौरसांच्या संख्येमध्ये मोजत असतो. लक्षात घ्या, एखाद्या बंदिस्त आकृतीमध्ये एकक बाजू असणाऱ्या चौरसांची संख्या एकक बाजू असलेल्या, मी थोडक्यात लिहितो या ठिकाणी, चौरसांची संख्या म्हणजे क्षेत्रफळ. एखाद्या आकृतीमध्ये किती चौरस आहेत, ज्या चौरसाची प्रत्येक बाजू किंवा चौरसाची बाजू एकक आहे, मग ती 1 मीटर असेल, 1 सेंटीमीटर असेल, एकक कुठलंही असेल. क्षेत्रफळ म्हणजे काय तर एकक बाजू असलेल्या चौरसांची संख्या. मग समजा आपल्याला आयताचं क्षेत्रफळ मोजायचं आहे, तर या ठिकाणी पहा, चौकट वही घेऊन त्यावर खालील प्रमाणे आयत व चौरस काढा आणि आयत व चौरस यांनी किती चौरस एकक जागा व्यापली आहे ती लिहा. समजा या पहिल्या आकृतीमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी जो काय आयत घेतलेला आहे यामध्ये जो काय आपल्याला 1 क्रमांक, 2 क्रमांक, 3 क्रमांक, 4 क्रमांक, 5, 6, 7 आणि 8 हे 8 चौरस आहेत. समजा या चौरसाला आपण ABCD असं नाव दिलं आणि या चौरसामध्ये किंवा या बंदिस्त आकृतीमध्ये एक एकक बाजू असणाऱ्या चौरसांची संख्या जर मोजली तर ती मिळते 8. म्हणून या आयताचं क्षेत्रफळ हे 8 चौरस एकक एवढं असतं, हे लक्षात ठेवा. किंवा या ठिकाणी या चौरसाच्या बाबतीमध्ये घेतलं तर या चौरसाचं आपण असं विभाजन केलेलं आहे, असे भाग पाडलेले आहेत की प्रत्येक भाग हा एक चौरस असावा आणि त्याची बाजू 1 एकक असावी. मग असे चौरस किती या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9
म्हणजे या ठिकाणी या दुसऱ्या आकृतीमध्ये जर आपण एक एकक बाजू असलेल्या चौरसांची संख्या मोजली तर ते 9 चौरस आहेत. म्हणून त्या चौरसाचे क्षेत्रफळ काय असेल, 9 चौरस एकक एवढं असलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी पहिल्या आयताच्या बाबतीमध्ये संबोध स्पष्ट होण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला माहिती देण्यात आलेली आहे की आयताची लांबी 4 एकक आहे आणि रुंदी 2 एकक आहे. मग आता या ठिकाणी ही 4 एकक आहे, तर या 4 एककचं एक एक एककामध्ये काय केलेले, विभाजन केलेले, 4 भाग पाडलेत आणि आडवे आता त्याच्या रुंदीचे 2 भाग पाडलेले. हे एक 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 म्हणजे या ठिकाणी तयार होणारा जो काही 8 चौरस झालेत त्या प्रत्येकाची बाजू काय असली पाहिजे, एक एकक असली पाहिजे हे लक्षात ठेवा. आणि एक एकक बाजू असलेल्या चौरसांची संख्या त्या बंदिस्त आकृतीमधील म्हणजेच त्या आकृतीचे क्षेत्रफळ. मग या चौरसामध्ये एक एकक बाजू असलेल्या चौरसांची संख्या किती, या चौरसाचे क्षेत्रफळ किती येईल, तर या ठिकाणी एकूण चौरसांची संख्या मी या ठिकाणी थोडं वेगळ्या पद्धतीने लिहितोय, असं तुम्ही लिहिण्याची गरज नाही. एकूण चौरसांची संख्या बरोबर 9, म्हणून क्षेत्रफळ सुद्धा किती असेल, 9 चौरस एकक. 9 चौरस एकक किंवा या ठिकाणी जे काही क्षेत्रफळाचं आपण एकक लिहितोय ते असंही लिहिलं तरी चालतं, 9 एकक वर्ग. 9 एकक वर्ग. या ठिकाणी कंस करण्याची आवश्यकता नाही. का याचं कारण मी या ठिकाणी दिलंय. का या असा प्रश्न आपणाला विचारलाय की बाबा ठीक आहे 9 का आहे, 9 का आहे, तर या आकृतीमध्ये एकूण एक एकक बाजू असणाऱ्या किंवा एकक बाजू असलेल्या चौरसांची संख्या, एकक बाजू असणाऱ्या चौरसांची संख्या बरोबर 9, म्हणून क्षेत्रफळ हे 9 असलं पाहिजे. ठीक आहे. आता यानंतर आपण चौरसाचं क्षेत्रफळ असेल किंवा आयताचं क्षेत्रफळ असेल, क्षेत्रफळ ही संकल्पना काय आहे हे आपण या ठिकाणी समजून घेतले. कुठल्याही बंदिस्त आकृतीने व्यापलेली जागा आणि ती कशी मोजतोय आपण, बंदिस्त आकृतीने किती चौरस एकका एवढी जागा व्यापली आहे हे काढणे म्हणजे त्या आकृतीचं क्षेत्रफळ काढणे. ठीक आहे. आता यानंतर आपण यावर आधारितच एक उदाहरण आणि आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र, चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. आता हे सूत्र नेमकं कसं येतं याचं थोडं स्पष्टीकरण मी या ठिकाणी देतोय की समजा हा एक आयत आहे आणि या आयताची लांबी 3 आहे आणि रुंदी 2 आहे. मग आपण याचं एकक बाजू असलेल्या चौरसामध्ये त्या आकृतीचं विभाजन केलं. या ठिकाणी समजा आपण मी 4 घेतोय इथं आणि इथं 3 घेतोय. ठीक आहे. मग आपण या आयताचं असं विभाजन केलंय की प्रत्येक जो काही भाग होणार आहे चौरस आकृती भागामध्ये त्याचं विभाजन केलेलं आहे आणि प्रत्येक भागाची लांबी आणि रुंदी 1 आहे, म्हणजे बाजू 1 आहे. या ठिकाणी एकूण चौरसांची संख्या किती आपण जर मोजली तर ती 12 मिळणार आहे आपणाला. आणि ही कशी काढतोय, तर लांबीच्या आणि रुंदीचा गुणाकार केला तर या ठिकाणी एकूण चौरसांची संख्या मिळणार आहे. म्हणून या ठिकाणी आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय देण्यात आलेलं आहे, लांबी गुणिले रुंदी. त्याच पद्धतीने एखादा चौरस घेतलाय आणि त्या चौरसामध्ये जर आपण त्या चौरसाचं एक एकक बाजू असणाऱ्या, समजा या ठिकाणी 2 बाजू असणारा चौरस घेतलाय आणि त्याचं विभाजन आपण एक एकक बाजू असणाऱ्या चौरसामध्ये केलं तर चौरसांची संख्या आपल्याला किती मिळणार आहे, 4 मिळणार आहे. म्हणून या ठिकाणी बाजू गुणिले बाजू म्हणजे 2 गुणिले 2 म्हणजे या ठिकाणी बाजूचा वर्ग
किंवा बाजू गुणिले बाजू हे सूत्र या ठिकाणी चौरसाच्या क्षेत्रफळाचं तयार होतं. मग आता या ठिकाणी एक सोडवून दिलेलं उदाहरण पहा. या ठिकाणी आपणाला सरावासाठी सराव कोपरा म्हणून या ठिकाणी एक उदाहरण देण्यात आलेले की एका फोटो फ्रेमची लांबी 35 सेंटीमीटर आणि रुंदी 20 सेंटीमीटर आहे, तर तो फोटो भिंतीवर किती जागा व्यापेल. आता एखादी प्रतलीय आकृती जमिनीवर, भिंतीवर किंवा एखाद्या प्रतलामध्ये किती जागा व्यापते, तर तिच्या क्षेत्रफळा एवढी जागा व्यापते. मग आता आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी आहे. लांबी तुम्हाला 35 दिलेली, रुंदी 20 दिलेली. 35 आणि 20चा गुणाकार केला 700 चौरस सेंटीमीटर एवढा येतो. आणि यावरून आपणाला सांगता येईल की 700 चौरस सेंटीमीटर 700 चौरस सेंटीमीटर हे काय असेल, त्या फोटोचे क्षेत्रफळ असेल. म्हणून उत्तर आपण लिहू शकतो की तो फोटो भिंतीवर किती जागा व्यापेल, 700 चौरस सेंटीमीटर एवढी जागा व्यापेल. म्हणून ती फोटो किंवा तो फोटोला काय अडचण नाही, तो फोटो भिंतीवरील 700 चौरस सेंटीमीटर एवढी जागा व्यापेल. एवढी जागा व्यापेल. ठीक आहे. तर हे समजून घ्या, कारण या ठिकाणी तुम्हाला एखादी संकल्पना स्पष्ट करण्यासाठी आम्ही या ठिकाणी थोडक्यात लिहून दाखवतोय की बाबा आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र का तसं तयार झालं. तर या ठिकाणी जेव्हा आयताचं आपण लांबी आणि रुंदी दिली असता त्याचं एक एकक बाजू असणाऱ्या चौरसामध्ये विभाजन करतो, त्यावेळी त्याच्या लांबी आणि रुंदीचा गुणाकार केला असता चौरसांची संख्या मिळते. त्याच पद्धतीनं चौरसाच्या क्षेत्रफळामध्ये मी सांगितलं. आणि या ठिकाणी एखादा फोटो असेल किंवा एखादा आयत असेल, चौरस असेल, तो जमिनीवर किंवा कुठल्याही प्रतलामध्ये तो किती जागा व्यापतोय त्याच्या क्षेत्रफळा एवढी. मग आयताकृती फोटो जर असेल तर त्याची लांबी आणि रुंदी आपल्याला दिलेली आहे आणि लांबी आणि रुंदीवरून आपण त्याचं क्षेत्रफळ काढूत आणि क्षेत्रफळ जेवढं येईल तेवढी जागा तो भिंतीवर व्यापेल. आता यानंतर आपल्याला काही उदाहरणं देण्यात आलेली. या ठिकाणी पहिलं उदाहरण देण्यात आलेलं आहे की एका आयताचे क्षेत्रफळ 162 चौरस सेंटीमीटर आहे, त्याची लांबी 18 सेंटीमीटर असेल तर आयताचे क्षेत्रफळ काढा. तर या ठिकाणी पहा की दिलेलं काय आहे, आयताचे क्षेत्रफळ दिले. आयताचे क्षेत्रफळ बरोबर 162 चौरस सेंटीमीटर. आता आयताच्या क्षेत्रफळाला समजा आपण ए म्हणलं, त्यानंतर लांबी देण्यात आलेली आहे. समजा लांबीला मी एल म्हणतो. लांबी एल 18 सेंटीमीटर. तर विचारले रुंदी काय असेल, रुंदीला आपण बी म्हणतो, ब्रेड्थ किती असेल. मग सूत्र आपण आयताचं क्षेत्रफळ दिलंय, तर आयताचं क्षेत्रफळ दिलंय तर क्षेत्रफळाचं सूत्र वापरू. मग आता या ठिकाणी पहा, सूत्र आहे ए बरोबर लांबी गुणिले रुंदी. मग या ठिकाणी ए ची किंमत आहे 162 बरोबर लांबी दिली आपल्याला 18 आणि रुंदी काढावायची आहे बी जशास तसे. यालाच पुढे लिहिलं तर बी बरोबर आपल्याला काय लिहिता येईल, 162 छेदस्थानी 18. म्हणजे या ठिकाणी बी ची किंमत काय असेल, बी बरोबर या ठिकाणी 18 जर आपण 162 ला भागलं तर बी ची किंमत मिळणार आहे 9. बी बरोबर 9 सेंटीमीटर. म्हणून आपली रुंदी असणार आहे 9 सेंटीमीटर. पहा 162 18चा पाडा येत असेल तर पहा 18 गुणिले 9 म्हणजे 162. म्हणजे या ठिकाणी असं काही नाही की या सूत्रामध्ये
आपणाला कोणत्याही दोन किमती दिलेल्या असतील, लांबी आणि रुंदी दिलेली असेल, क्षेत्रफळ काढू शकतो, किंवा क्षेत्रफळ आणि लांबी दिली रुंदी काढू शकतो, किंवा क्षेत्रफळ आणि रुंदी दिली लांबी काढू शकतो. फक्त या ठिकाणी याच सूत्राचा प्रत्येक वेळी आपणाला वापर करावायचा. या सूत्राचा वापर करून आपणाला आयताचं क्षेत्रफळ काढता येईल, आयताची लांबी काढता येईल, रुंदी काढता येईल. परंतु या तीन किमतीपैकी कुठल्याही दोन किमती आपणाला देणं आवश्यक आहे आणि त्या दिलेल्या असतात. आता पहा या ठिकाणी दुसरं उदाहरण काय. एका चौरसाची बाजू, चौरसाच्या बाजूची लांबी दुप्पट केली तर क्षेत्रफळ मूळ चौरसाच्या क्षेत्रफळाच्या किती पट होईल. पहा थोडा या ठिकाणी विचार करायला लावणारा प्रश्न आहे की समजा आपण काय गृहीत धरू की समजा मूळ चौरसाची बाजू बरोबर समजा x आहे किंवा a म्हणा, काही अडचण नाही. मग त्या मूळ चौरसाचे क्षेत्रफळ किती. मूळ चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर x चा वर्ग. ठीक आहे. पुढं काय दिले, लांबी जर आपण दुप्पट केली. ठीक आहे, लांबी दुप्पट करून नंतर चौरसाची बाजू किती होईल. मग चौरसाची बाजू होईल 2x, कारण सुरुवातीला बाजू x आहे, त्याची दुप्पट केली 2x. नंतर चौरसाचे क्षेत्रफळ किती मिळेल. नंतर चौरसाचे क्षेत्रफळ मिळेल 2x चा वर्ग, म्हणजे या ठिकाणी मिळेल 4x वर्ग. पहा जर बाजू दुप्पट केली तर सुरुवातीला क्षेत्रफळ x वर्ग होतं. नंतर जर बाजू दुप्पट केली तर क्षेत्रफळ या ठिकाणी 4x वर्ग झालंय. मग आता नंतरचं क्षेत्रफळ हे मूळ क्षेत्रफळाच्या किती पट आलेलं आहे. मग या ठिकाणी आपण जर पट काढण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी 4x चा वर्ग छेदस्थानी x चा वर्ग, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 4 पट म्हणून, किंवा या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने या पुढचा भाग करता येईल. वेगळी पद्धत कोणती की मूळ चौरसाचे क्षेत्रफळ किंवा नंतर मिळणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ 4x चा वर्ग हे किती पट आहे. समजा p पट आहे x वर्गच्या मूळ चौरसाच्या क्षेत्रफळाच्या. म्हणजे या ठिकाणी p काढत असताना तुम्ही तेच करणार आहे. 4x वर्ग हे गुणाकारातले x वर्ग भागाकारात आणणार आहे, म्हणजे p ची किंमत तुम्हाला 4 मिळणार आहे. कुठलीही पद्धत वापरा किंवा या ठिकाणी गुणोत्तर काढा. त्या दोघांचं गुणोत्तर या ठिकाणी पट काढायची, समान पटीत केलेली तुलना म्हणजे गुणोत्तर असतं. आणि गुणोत्तर काढलं की त्या ठिकाणी एखादी राशी दुसऱ्या राशीच्या किती पट आहे हे आपल्याला लक्षात येतं. म्हणून या ठिकाणी उत्तर लिहू शकतो आपण. तर जर एखाद्या चौरसाची बाजू दुप्पट केली तर क्षेत्रफळ हे मूळ चौरसाच्या किती पट होते. 4 पट होते, असं या ठिकाणी आपण उत्तर लिहू शकतो. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी आयताचं क्षेत्रफळ, चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे काय आणि आयत आणि चौरसाच्या क्षेत्रफळाची सूत्र आणि सूत्राचं उपयोजन कसं केलं जातं, म्हणजे तो सूत्र कसं वापरलं जातं, या घटकावर आपण चर्चा केलेली आहे. धन्यवाद.